नियोजनाच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय, की पानगळचं औषध फवारल्यानंतर किंवा पानगळीचं नियोजन केल्यानंतर आपल्याला खतांचा डोस शेतकरी देत असतात. बरोबर. तर मग आपल्याला पानगळ खतांचं नियोजन आणि खतं देताना खास करून जे बेड फोडतात बरोबर. जमिनीत जी खतं टाकतात ते आणि त्यानंतर पहिलं पाणी. तर याबद्दल आपण काय सांगाल, की कशा पद्धतीने आपल्याला ते ठरवायला लागेल? याच्यामध्ये म्हणजे माझं शेतकऱ्यांना एक म्हणणं राहील, की तुम्हाला मी जसं सांगितलं, तुमच्या एरियानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार पानगळ केल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या, 12 दिवसाच्या वेळेमध्ये तुम्हाला सर्व हे जे नियोजन तुम्हाला करायचं आहे. हं. परंतु काही शेतकरी काय करतात, सायमल्टेनियसली पानगळ करायच्या आधी किंवा पानगळ केल्यानंतर बेड वगैरे फोडून हं. लगेच खताचं नियोजन करत असतात. हां. तर ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी अशी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला पाणी कधी द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं असेल, हो. तर ज्यावेळेला पानगळ तुम्ही करणार आहे, पानगळ केल्यानंतर जी काही पानं गळणार आहे, त्याच्यानंतर बाग लीक होत असते. हो. आणि त्याच वेळेला तुम्ही सायमल्टेनियसली जर तुम्ही बेड फोडून जर ठेवले असतील आणि मुळी जर आपली ओपन केली असेल, हां. तर त्या ठिकाणी बाग लीक होणार आहे आणि त्या डोळ्यामधून पानं बाहेर येण्याची जी काही प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे. हो. आणि तुम्ही त्या दरम्यान जर म्हणजे जी काही नियोजन आहे ते करून पाणी जर डिले केलं, तर निश्चितच त्याचा परिणाम जो आहे तुमच्या कळीवर होणार आहे. म्हणून माझं एक शेतकऱ्यांना निवेदन राहील, पानगळ करून पाणी द्यायच्या 1 ते 2 दिवस आधी तुम्ही बेड वगैरे फोडून त्या ठिकाणी खताचं नियोजन करणं गरजेचं आहे. जसं आपण सांगितलं, की पानगळीचं नियोजन असेल, खतं किंवा बेड भरण्याचं नियोजन असेल आणि त्यानंतर पाण्याचं नियोजन करायचं. परंतु आता ते पहिलं पाणी जे, तर तेही खूप महत्त्वाचं आहे. ते पाणी किती वेळ द्यावं? त्या पाण्यासोबत काही अन्नद्रव्य द्यावीत का? आणि जमिनीनुसार किंवा हंगामानुसार त्या पाण्याचं प्रमाण किती असावं? तर त्याविषयी आपल्याला शेतकरी बांधवांना सांगा. निश्चितच हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे तेजस सर. कारण की काही शेतकरी काय करतात, म्हणजे पानगळीनंतर पाणी देतात, पण त्याचं आपल्याला किती प्रमाण ठेवणं गरजेचं आहे, हो. किती वेळ आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे, हो. हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये हंगामानुसार हो. ते बदलतंय. बदलतं. आता जो आपला जो आंबिया बहार आहे, हं. या बहारामध्ये आपल्याला जर पहिलं जे पाणी द्यायचं आहे, हां. जास्तीत जास्त वेळ आपल्याला ती देणं गरजेचं आहे. त्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो, की आपण बाग तानावर सोडलेली हो. असते. आपली मुळी थांबलेली असते. हो. आणि त्यावेळेला आपण जर पानगळीनंतर जे पहिलं पाणी देणार आहे, ते जर आपण 6 तास, 8 तास, 10 तासा दरम्यान जर दिलं हो. तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार, हो. तर निश्चितच जी नवीन मुळी जी फुटणार आहे तिचं आणि प्रमाण. तिचा जो एरिया आहे तो वाढणार आहे. हो. लक्षात घ्या. म्हणजे आपण जेवढं पाणी जास्त प्रमाणात देऊ, ते तुमचं पाणी जेवढं खाली असेल किंवा पसरट असेल, तो जास्त एरिया जो आहे तो कव्हर करणार आहे. मुळीसाठी जागा मिळेल. मुळीसाठी हं. जेवढा जास्त एरिया कव्हर होणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे जी मुळी फुटणार आहे, त्याला हं. तो एरिया जो आपण म्हणतो, तो एरिया त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा राहील पांढरी मुळी फुटण्यासाठी. फुटण्यासाठी. दुसरी गोष्ट ही झाली आंबिया बहार. हो. आता मृगबहार असेल. मृगबहारामध्ये काही शेतकरी आता ज्यांच्याकडे ड्रिप आहे, तर काही शेतकरी फ्लडनी पाणी सुद्धा देतात. त्या बागेला देतात. त्याचं कारण पण असं आहे, जे उष्णता आहे हो. त्या बागेमध्ये, त्यावेळच्या बागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. असते. त्याच्यामुळं अशा बागेमध्ये तुम्ही ड्रिप बरोबर जर फ्लडनी जर पाणी दिलं, तर निश्चितच फायदा होतो. फायदा त्या ठिकाणी त्या बागेला होणार आहे. पांढरी मुळी फुटण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तुमच्या बागेचं जे काही वातावरण आहे, क्लायमेट जे आहे, हो. ते सुद्धा म्हणजे मेंटेन किंवा चांगलं होण्यासाठी त्या फ्लडच्या गारवा पाण्याचा गारवा जो म्हणतो तो आपण मिळेल. त्या हां. ठिकाणी हं. निर्माण होण्यासाठी हं. त्या फ्लडच्या पाण्याचा उपयोग तुम्हाला मृगबहाराची जी काही आपण पाणी देणार आहे हो. एप्रिल मे मध्ये, हो. त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आणि जे काही हस्तबहारामध्ये आपण जातो, हो. त्या ठिकाणी आपसुकच म्हणजे ओल चांगली. पाण्याचं जे प्रमाण आहे ते चांगलं असतं. मग त्या ठिकाणी तुम्ही जमिनीच्या याच्यानुसार 3 तास, 4 तास, 5 तास जे आहे ते देऊ पाणी त्या ठिकाणी हं. देऊ शकता. आता हे झालं पाणी किती वेळ देणं गरजेचं आहे. हो. पाण्याबरोबर काही देणं गरजेचं आहे का? तर निश्चितच हं. त्यावेळेला आपल्याला पाण्याबरोबर एक 2 ते 3 गोष्टी देणं गरजेचं आहे. एक तर त्या ठिकाणी आपली मुळी आपल्याला चांगल्या प्रकारे येणं करायची. गरजेचं असते. हां. मग त्या ठिकाणी मुळी फुटण्यासाठी तुम्ही ह्युमिक ऍसिड युक्त काही फर्टिलायझर असतील, हो. त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. सीवीड एक्स्ट्रॅक्ट जसं काही प्युअर केल्प वगैरे आहे, ते त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. याचा वापर त्या ठिकाणी का करायचा मी थोडक्यात सांगतो. सीवीड एक्स्ट्रॅक्टमध्ये ऑक्झिन आणि सायटोकायनिन हे जे 2 हार्मोन्स आहेत, जे आपण ग्रोथ हार्मोन्स म्हणतो, हां. त्याचा रेशो जो आहे तो त्या ठिकाणी आमच्या म्हणजे जे प्युअर केल्प जे आहे,
सीविड एक्स्ट्रॅक्ट बेस्ड हो. जे औषध आहे त्याच्यामध्ये मेंटेन केला असतो. सायटोकायनिननी तुमची मुळी जी आहे त्याची चांगली वाढ होणार आहे आणि ऑक्सिननी तुमचा जो काही शेंडा जो आहे तो फुटण्यास मदत होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही प्युअर केलचा वापर त्या ठिकाणी करू शकता. मायकोरायझा जो आहे महाराजा नावाने मार्केटमध्ये मिळतं, त्याचा देखील वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा पोटॅश विरघळणारे जीवाणू असतील, पोटॅश उपलब्ध करणारे जीवाणू असतील, त्याचा देखील वापर जर तुम्ही या पाण्यामध्ये जर केला तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. नंतर काही अन्नद्रव्य म्हणजे जसं की वॉटर सोल्युबल वगैरे, वॉटर सोल्युबलचा सुद्धा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. जसं की 05234 असेल, 134013 असेल किंवा 1261 असेल. आपण ते पण हंगामावर ठरवायला लागेल, हंगामावर की तुम्हाला त्या आपल्या- ठिकाणी ठरवायचं म्हणजे आहे. फुटवा जास्त- हस्तवार असेल तर त्या ठिकाणी नत्रयुक्त खताचा तर तुम्हाला त्या टाळायला ठिकाणी लागेल. टाळायचं. मग त्या ठिकाणी स्फुरदयुक्त खत असेल, पोटॅशयुक्त खत असेल, त्याचा तुम्ही जमिनीच्या म्हणजे विद्राव्य खताचा जो वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि तुम्ही मृगबहारामध्ये जाताय, मग त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं 13045 असेल, 134013 असेल, याचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. अगदी महत्वाची गोष्ट होती की आपल्याला अन्नद्रव्याचाही वापर तिथं करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं त्याला कारण की आता जे पहिलं पाणी दिले त्यानंतर दुसरं पाणी खूप उशिरा असणार. उशिरा आपण तोपर्यंत देत असतो. आपली त्याचा बाग फुटायला कालावधी चालू होईल. त्याचा कालावधी आपण जास्त का ठेवतो की पहिलं जे पाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय होतं, तुमची मुळी थोडीशी डेव्हलप होते. वातावरणामध्ये आर्द्रता तुमच्या काडीमध्ये येत असते. काडीमध्ये जे कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामुळं बड आहे किंवा डोळा आहे फुटण्याची प्रक्रिया चालू होत असते. आणि तुम्ही जर पहिल्या पानानंतर लगेच जसं दुसरं जर पाणी दिलं तर त्याच्यातून तगार किंवा फुटवे फुटायची शक्यता, वॉटरशूट शेंडा निघण्याची जी शक्यता आहे ती जास्त प्रमाणात राहते. त्याच्यामुळे पहिलं पाणी आणि दुसरं पाणी याच्यामध्ये तुम्हाला अंतर ठेवणं गरजेचं आहे.